नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्वाईस कन्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता उन्हाळा सुरू आहे आणि जास्तीत जास्त वेळ मुलं घरी असतात. मग मुलं घरी असले की मुलांना असं काहीतरी खायला लागतंच. मग आता माझ्या पण मुलाला केक खायचा होता. मग आता ही केकची तयारी जी आहे ना, जवळपास 80% त्यांनीच केलेली आहे. तर आता आपण आज बनवलेला आहे ओरिओ बिस्किटपासून केक. त्यासाठी आपण घेतलेले आहेत 2 मोठे पॅक घेतलेले आहेत ओरिओ बिस्किटचे. तर आता आपण ह्याची क्रीम जे आहे ते बाजूला काढून घेत आहे आणि फक्त बिस्किट जे आहेत ते आपण त्याची पावडर बनवून घेतलेली आहे. हे पहा, आता हे बिस्किटची पावडर आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. आता ह्या पावडरमध्ये आपण केकच्या बॅटरसाठी जसं लागेल ना तसं दूध घालत आपण ह्याचं बॅटर तयार करणार आहे. बॅटर जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही झालं पाहिजे. तर आता आपलं हे बॅटर जवळपास तयार झालेलं आहे. आता आपण वरतून ही मगाशी काढून ठेवलेली बिस्किटांची क्रीम जी आहे तर ती पण घातलेली आहे. तर ती पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. क्रीम घातली की कसं आहे ना, बॅटरला थोडंसं असं शायनी पण येतो. आता हे व्यवस्थित फेटून घ्यायचं. आता आपलं हे फेटून झालेलं आहे. आपण थोडीशी वरतून 1 चमचाभर साखर घातलेली आहे. साखर नाही घातली तरीही बिस्किटांमध्ये ऑलरेडी गोडपणा असतो, तरीही चालतं. तरी आपण थोडीशी घातलेली आहे. आता आपण एका कुकरच्या भांड्याला थोडंसं तूप लावून ग्रीस केलेलं आहे आणि नंतर बटर पेपर घातलेलं आहे. आता आपण ह्या बॅटरमध्ये 1 किलोचं पॅकेट घातलेलं आहे आणि पॅकेट घातल्यानंतर सुद्धा आपण ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. आता आपण ग्रीस केलेल्या भांड्यामध्ये बटर पेपर घातलेलं आहे तळाशी आणि त्यावर आपण बॅटर घातलेलं आहे. तर ही प्रोसेस खूप फास्ट करायची. घातल्यानंतर बटरमध्ये खूप फास्ट घालायचं आहे बॅटर. आणि आता आपण गॅसवर कुकर पण ठेवलेलं आहे, त्यामध्ये मी भांडं करून घेतलेलं आहे. आता ते ऑलरेडी गरम झालेलं आहे. आता आपण केकचं बॅटर उठलेला जो डबा आहे तर तो कुकरमध्ये ठेवलेला आहे. आता जवळपास 25 ते 30 मिनिटांसाठी आपल्याला बिना शिट्टीचं बेक करायचं. आपण कुकरची शिट्टी काढून घेतलेली आहे. आता आपण चेक केलं, केक व्यवस्थित आपला बेक झालेला आहे. आता आपण केक काढून घेतलेला आहे एका भांड्यामध्ये. आता आपण वरून थोडंसं डेकोरेशनसाठी 1 चॉकलेट मेल्ट करून घेतलेलं आहे आणि ते वरून डेकोरेट केलेलं आहे. वरतून आपण आता 1 चॉकलेट ठेवणार आहोत. तर हे पहा, आपला केक आहे तो एकदम व्यवस्थित झालेला आहे आणि टेस्ट तर म्हणाल तर खूपच छान झाली होती. तर आता मुलांनी जर खायला मागितलं सुट्टीमध्ये तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. चॅनलला आणखी नाही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओला 1 लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला ही केकची रेसिपी कशी वाटली ते. भेटूया अशाच एका नेक्स्ट रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.